नमस्कार मित्रांनो. मी पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलो. मित्रांनो, आजचा विचार नक्कीच तुम्हाला आणि मला एका उच्च स्थानी घेऊन जाणार आहे. अर्थात प्रत्येक विचार हे उच्च स्थानीच घेऊन जात असतात. पण आजचा विशेष विचार जो आहे तो एकच आहे. पर्यायी बनू नका, तर मापदंड बना. अर्थात बी द स्टँडर्ड अँड नॉट अन ऑप्शन. खरंय मित्रांनो, लोक नेहमीच पर्याय शोधत असतात, बॅकअप प्लॅन तयार करत असतात, सोपी वाट, दुसरा मार्ग. आणि पर्याय असले की माणूस निर्धास्त होतो, निर्णय पुढे ढकलले जातात आणि जबाबदारी टाळली जाते. हे आहे जेव्हा सेकंड प्लॅन किंवा ऑप्शन तयार होतो तेव्हा. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, खरी उंची तुमची तेव्हाच खऱ्या अर्थानं वाढते, किंवा जेव्हा तुम्ही तिथे एखाद्या गोष्टीबद्दल पर्याय संपतात. तुमचं काम, तुमचं वर्तन आणि तुमचं मूल्य अशी जेव्हा ही गोष्ट आपण सहजरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो, त्या गोष्टी सहज बदलणाऱ्या नसतात. कारण सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही फक्त लोकांसाठी एक पर्याय न राहता मापदंड, स्टँडर्ड व्हा त्यांच्यासाठी. कारण तुम्हाला पर्याय असणं म्हणजेच तुमची किंमत कमी होऊ. आणि त्यासाठी काय करावं लागतं, तर तोच आज आपला विषय आहे की आपलं काम उत्कृष्ट असावं. कोणी पाहत नसतानाही दर्जा तुम्ही तुमच्या कामाचा टिकवायचा असतो. अर्थात सेल्फ रिस्पेक्ट ठेवून तुम्ही तुमचं काम करायचं हे कधीही विसरू नका. जे सुरू केलंय ना ते पूर्ण करायचं, प्रामाणिकपणे पूर्ण करायचं आणि सतत स्वतःला सुधारत राहायचं. सतत एव्हरी डे अपग्रेड युअर सेल्फ. तुमचं वर्तन क्लास दाखवणार असावा. सगळ्यात महत्वाचं, तानातही संयम ठेवणार असावा आणि संघर्षात शांत असं व्यक्तिमत्व तुमचं असलं पाहिजे. शब्दाला जागा ठेवा. जड गेलं तर त्रास होतो. म्हणून जे काही शब्द आहेत त्याला जागा ठेवा, त्याला तुम्ही समजून घ्या. त्यामुळे ते तुम्हाला अडचणीचं होणार आहे. तुमची मूल्य मजबूत असायला पाहिजेत मित्रांनो, जर तुम्हाला पर्याय व्हायचं नसेल. कारण कोण लोक पर्याय होतात की ज्यांच्याकडे या गोष्टी नाही आहेत. त्यांच्याकडे संयम नाहीये, त्यांच्याकडे संघर्षामध्ये शांतता नाही राखता येत. म्हणून मित्रांनो, तुमची मूल्य मजबूत अशी असली पाहिजेत की शॉर्टकट आयुष्यात कधीच घ्यायचा नसतो. तो प्रामाणिकपणा निवडा आणि शॉर्टकट कधीही घेऊ नका. आरामापेक्षा तुम्ही विकासाकडे खऱ्या अर्थानं नेहमी कार्यरत असलं पाहिजे. तुम्ही अनेक वेळा सबबी सांगता नाही का, तर सबबी सांगण्याच्या ऐवजी जबाबदारी स्वीकारा मित्र, आणि मग तुम्ही पर्याय होणार आहे. काय होतं, तुमची व्हॅल्यू ही तुम्ही निर्माण करायची. इतर कोणीही तुमची व्हॅल्यू निर्माण करणार नाही. आणि त्यासाठी तुम्ही व्हॅल्युबल असलं पाहिजे, ज्ञानानं, वागण्यानं आणि कौशल्यात. निश्चित जग पर्यायाने भरलेलं आहे, लक्षात घ्या. अनेक लोक या बाजारामध्ये आहेत, अनेक लोकांचे व्हिडिओज या बाजारामध्ये आहेत. पण आपण काय वेगळं देऊ शकतो आणि वास्तव काय देऊ शकतो, तोच माणूस या बाजारामध्ये टिकणार आहे. अर्थात कुठल्याही व्यवसायामध्ये टिकणार. तुम्ही असा माणूस बना की ज्याची जागा भरून काढणं अवघड जावं. म्हणून मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं आहे की जेव्हा आम्ही आमच्या सर्व्हिसेस देतो, त्या सर्व्हिसेसमध्ये वन अम्ब्रेला, व्हॉट एव्हर दॅट वी डू, दॅट इज द ब्युटिफुल ऑफ द बिझनेस. सगळ्यात सांगायचं म्हणजे अंडर वन अम्ब्रेला ऑल बिझनेस सोल्युशन्स आम्ही प्रोव्हाइड करतो. म्हणूनच मित्रांनो, आम्ही तुम्हाला ज्या वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्याशी संपर्क साधत आहोत, जे उद्योजक मित्र आहेत त्यांनी विशेष करून लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला हँड होल्डिंग अप्रोच मधली माणसं पाहिजेत आणि ती तुमच्या व्हिजनला आणि मिशनला पुढे घेऊन जाणारी पाहिजे. हा ठीक आहे, तुमच्याकडे कदाचित असं वाटत असेल की नाही, माझ्याकडे उत्तम माझा व्यवसाय चाललाय, माझ्याकडे भरपूर पैसा आहे,
मला काही कोणाची गरज नाही. पण एक खरं सांगू, गरज असते ती कशी असते, त्यासाठी तुमची नजर लागते. आणि ज्या उद्योजकाकडे ती नजर आहे तो बरोबर आवश्यक त्या पद्धतीने खर्चही करत असतो. सांगायचा मुद्दा काय इथे आहे, जो कोणी त्याच्या व्यवसायाचं बिझनेस ऑडिट करेल, आणि त्यासाठी आमची एक्सपर्टी आहे, म्हणून आमची मूल्य ही अत्यंत प्रामाणिक आहेत आणि आम्ही प्रामाणिक मूल्यांवरती आधारित आमचं काम करतो. त्यामुळे तुमची अनुपस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा लोकांना अडचणी निर्माण नाही झाल्या पाहिजे, तर लोकांना मदतच झाली पाहिजे. तुम्ही अशी सिस्टीम तयार केली पाहिजे की तुमचं महत्व नाही वाढलं पाहिजे, पण तुमचं सहकार्य वाढलं पाहिजे आणि इतरांच्या अडचणी शून्य झाल्या पाहिजे. हे जेव्हा तुम्ही खऱ्या अर्थानं कराल, नाहीतर मलाच, हे माझंच अशा पद्धतीने अप्रोच ठेवला तर तुम्ही विकसित होणार नाही. हा संकुचित प्रवृत्तीचा भाग झाला. म्हणून तुमचं चारित्र्य मजबूत असलं पाहिजे. तुम्ही या जगामध्ये कॉम्पिटिशनला कधी घाबरू नका, कारण कित्येक लोक या मार्केटमध्ये कॉम्पिटिशनमध्ये वेगवेगळ्या विचारांना आलेले आहेत, वेगवेगळे विचार ते मांडत असतात, पण तुमची प्रतिमा मात्र एक ब्रँड म्हणून निर्माण झाली पाहिजे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा एखादा हट्ट धरता, तर लक्षात ठेवा, कधी हट्ट धरू नका, कारण इरिसेबल किंवा इरिप्लेसेबल ऑल द थिंग्स आर इन द मार्केट. पण तुम्ही गुणवान, गुणवत्तापूर्ण असाल तर तुम्ही पर्याय कधीच होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही अपरिहार्य होण्याचा प्रयत्न करा. इरिस्पेबल डेफिनेटली, इरिप्लेसेबल जेव्हा तुम्ही व्हाल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला कोणीही सोडणार नाही. तुम्हाला एक मी कथा सांगू शकतो की जेणेकरून तुम्हाला कळेल आयुष्यामध्ये की माणसं कशी उभा राहतात. भारत गीते नावाचे हे जे उद्योजक आहेत, हे महाराष्ट्रातील एक प्रेरणादायी उद्योजक आहेत. त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग ॲल्युमिनियम उद्योगाशी त्या पद्धतीने कार्य केलेलं आहे आणि करत आहेत. त्यांचं विशेष कार्य असं आहे की पुणे परिसरामध्ये संबंधित ते आहेत आणि विशेष करून अहिल्यानगर या जिल्ह्यामधले आहेत आणि सुपा या MIDC मध्ये त्यांचा मोठा उद्योग प्रकल्प आहे. या व्यवसायामध्ये ते खरे या तारुल इंडिया या कंपनीचे ते संस्थापक आहेत आणि CEO पण आहे. त्यांनी कंपनीत मुख्यतः काही महत्वाच्या गोष्टी त्यांनी कार्यरत केलेल्या आहेत. ॲल्युमिनियम कास्टिंग उत्पादन ते करतात, ऑटोमोबाईल पार्ट्स पण ते निर्माण करतात, इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन पण ते प्रोव्हाइड करतात आणि आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञान ते त्या पद्धतीने तयार करतात. तर मित्रांनो, सांगायचा मुद्दा काय की जेव्हा यांनी ॲल्युमिनियम मॅन ऑफ इंडिया असं त्यांना म्हणण्यात आलं, तेव्हा लक्षात घ्या त्याच्या पाठीमागे कष्ट, त्याच्या पाठीमागं त्यांचा जो काही तो ब्रँड निर्माण झाला तो एका दिवसात नाही. महाराष्ट्रातील अनेक स्थानिक उद्योगांना त्यांनी आधुनिक दिशा दिलेली आहे. अनेक तरुणांसाठी रोजगाराच्या त्यांनी संधी निर्माण केल्या. म्हणून मेक इन इंडिया आणि मेक इन महाराष्ट्र या संकल्पनांना त्यांनी बळ दिलेलं आहे मित्रांनो. आणि ग्रामीण आणि औद्योगिक विकासामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. त्यांची कथा तुम्हाला, विशेष करून तरुणांना, एक मोठा संदेश देते. मोठं होण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. मोठा विचार आणि सातत्यपूर्ण कृती असली की महाराष्ट्रातही जागतिक उद्योग तुम्ही उभा करू शकता. अर्थात या स्थानिक उद्योगाला जागतिक दिशा देणारे हे जे भारत गीते सर आहेत, त्यांची प्रेरणादायी ही जी उद्योजक कथा आहे मित्रांनो, ती तुमच्या आणि माझ्यासाठी अत्यंत सर्वार्थानं आपल्याला पुढे घेऊन जाणारी आहे. पण काही लोक फक्त स्वप्न पाहत असतात, पण यांनी स्वप्न नाही पाहिली, यांनी कृती केली आणि म्हणून त्या कृतीतून त्यांनी आपल्या भारताचा विकास फक्त आयात करून होणार नाही, तर स्थानिक उत्पादन आणि उद्योग वाढवून होईल यावर त्यांनी भर दिला. जेव्हा अनेक लोक सुरक्षित नोकरी शोधत होते तेव्हा त्यांनी उत्पादन उद्योगामध्ये उतरायचा निर्णय घेतला आणि हा मार्ग सोपा नव्हता मित्र. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या त्यांना. आर्थिक मर्यादा आल्या, स्पर्धा होती, संसाधनाची कमतरता होती आणि लोकांचा अविश्वासही होता. लोक म्हणायचे मोठे उद्योग फक्त मोठ्या शहरात किंवा परदेशी कंपन्याकडेच असतात. बरं, हे त्यांना ऐकायला यायचं किंवा ऐकवलं जायचं. पण भारत गीते यांनी, यांचा विचारच वेगळा होता. त्यांनी ते ऐकलंच नाही. त्यांना फक्त व्यवसाय उभा करायचा नव्हता, तर त्यांना महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक संधी निर्माण करायची होती मित्रा.
त्यांनी आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, गुणवत्ता आणि शिस्तवर भर दिला आणि त्यांच्या उद्योगामध्ये फक्त मशीन नव्हती, तर एक संस्कृती होती. म्हणून तुमच्याही उद्योगामध्ये संस्कृती तुम्ही निर्माण करा. जर तुम्ही तुमच्या उद्योगाची संस्कृती निर्माण केली ना मित्रांनो, तर तुमचा उद्योग कधीही अडचणीत येणार नाही. मग ती काय संस्कृती आहे? वेळेचा आदर करायला शिका, गुणवत्तेवर तडजोड करू नका, नो कॉम्प्रोमाइज इन क्वालिटी, आणि कामगारांचा त्या सन्मान करा की जे तुम्हाला 100% देत आहेत. जे काम चुकार आहेत त्यांना मात्र योग्य ठिकाणी त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पण पाहिजे. हो, अत्यंत वास्तव बोलताय. आणि सगळ्यात महत्वाचं, सतत सुधारणा करा, सतत इम्प्रुव्हमेंट करा, सतत नवे नवे विचार तुम्ही इम्प्लिमेंट करा. काही काही लोकांना वाटतं अरे काय करायचंय, माझं चाललंय मस्त, मला भरपूर ऑर्डर्स येतात, मग हे करतो. पण लक्षात घ्या, शॉर्टकट मेथड आणि मीन माइंडेड अप्रोच मध्ये जर उद्योग करत असाल तुम्ही, तर त्याला जय हा कायमस्वरूपी नसतो. म्हणून हळूहळू तुमच्या उद्योगाचा विकास जर करायचा असेल, जसा भारत गीते सरांचा विकास झाला की त्यांनी स्थानिक पातळीवरती सुरू झालेला उद्योग राष्ट्रीय आणि नंतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती तो ओळखला जाऊ लागला. लोकांना जाणवू लागलं की मराठी उद्योजकही जागतिक दर्जाचा उद्योग उभा करू शकतो. या त्यांच्या नेतृत्वामुळे अनेक तरुणांना रोजगार तर मिळाले, पण अनेक लहान उद्योगांना संधी मिळाली मित्रांनो. म्हणजे छोटे छोटे उद्योजक निर्माण झाले, स्थानिक उत्पादनांना नवी ओळख मिळाली आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने त्यांना औद्योगिक विकासासाठी एक महत्वाची जबाबदारी दिली. पण त्यांचा खरा विजय पद किंवा प्रसिद्धीमध्ये नव्हता. त्यांचा खरा विजय होता की अनेक सामान्य तरुणांच्या मनामध्ये जो उद्योजक व्हायचा आहे, ती उद्योजकाची आग निर्माण केली. म्हणून भारत गीते यांना खऱ्या अर्थानं आपल्याला एक प्रेरणादायी गोष्टी सांगत असताना, मोठे उद्योग मोठ्या विचारांनी उभे राहतात, स्थानिक उत्पादन देशामध्ये मजबूत बनवते, रोजगार मागण्यापेक्षा रोजगार निर्माण करणं फार मोठं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो या गोष्टी काय, तर तुम्हाला आजचा हा विचार माझा आवडला असेल आणि म्हणून मित्रांनो तुम्ही पर्याय बनू नका, तुम्ही मापदंड बना, स्टँडर्ड बना. माझा नंबर आहे 7768981355. कॉन्टॅक्ट मी फॉर मोर डिटेल्स and to get your company, to get your organization well enhanced in businesses. मित्रांनो, माझा व्हिडिओ पाहतात, ज्या गरजू उद्योजकांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा आणि जो स्टार्टअप करूचे त्यांनी पहा. धन्यवाद. मला तुम्ही पाहतात, सबस्क्राईब